सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पुसदकरांनो, पुसदसाठी मोठी बातमी। बंद असलेली आलिशान भाजी मंडी पुन्हा खुली। रस्त्यावरील ती भयंकर गर्दी आता संपणार का? कालपर्यंत धुळखात पडलेली भाजी मंडी आज चकाचक चमकली। पुसद शहराच्या मध्यवस्तीत नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्चून उभी केलेली भव्य भाजी मंडी पुन्हा एकदा विक्रेत्यांसाठी आणि नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे। सकाळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी मंडीला आधी पूर्ण स्नान घालण्यात आले, नंतर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी झाडू पोछा लावून संपूर्ण मंडी चकचकीत केली। मोठाले शेड, पक्के प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह सगळंच आता तयार आहे। महात्मा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रोज सकाळी जाम। आता काय होणार? गेल्या अनेक वर्षापासून पुसदकरांना रोज सकाळी जीवाचा तडाखा बसतो, तो आता संपणार का? कारण रोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महात्मा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता भाजीवाल्यांनी पूर्ण गिळंकृत केलेला असतो। दुचाकी, रिक्षा अडकतात, रुग्णवाहिका थांबतात, अपघात होतात आणि सर्वसामान्यांना रस्त्यावरून चालणेही जीवावर येते। आता प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे। रस्त्यावर एकही भाजीवाला राहणार नाही, सगळे मंडीतच येतील। पण भाजीवाले काय म्हणतायत? रस्त्यावर ग्राहक थेट गाडी थांबून खरेदी करतात, मंडीत कोण येणार? आधीही मंडी सुरू करून बंद केली होती ना, असे अनेक प्रश्न विक्रेते उपस्थित करीत आहेत। काही तर थेट म्हणाले, आम्ही रस्त्यावरच राहणार। प्रशासनाचा इशारा। नगर परिषदेचे प्रशासक म्हणाले, कायदा सुव्यवस्थेच्या नावाने कारवाई करू। आता खरी लढाई सुरू झाली आहे। पुसदकरांनो, तुम्हीच ठरवायचं, तुम्ही आता थेट मंडीत जाऊन भाजी खरेदी करणार की पुन्हा रस्त्यावरच्या गर्दीत अडकणार? पुढचे 7 दिवस ठरणार पुसदच्या भविष्याचे। रस्ता मोकळा होईल की पुन्हा जुनीच कहाणी चालू राहील?